प्रेक्षक हो मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या दमदार अभिनयासह स्पष्ट वक्तेपणा आणि बिनधास्त स्वभावामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. एका सर्वसामान्य मुलीपासून स्टार अभिनेत्री बनून लाखो प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सईचा आज वाढदिवस. या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातील काही खास तर काही रंजक गोष्टी. प्रेक्षक हो 25 जून 1986 रोजी सांगलीत जन्मलेल्या सईचा मुंबईत येण्यापर्यंतचा प्रवास कसा होता, आयुष्याच्या विविध टप्प्यांवर सई कशी बदलत गेली याबाबत तिने स्वतः लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात सांगितलं होतं. तुझ्या शोचं जे नाव आहे तशीच आहे मी खऱ्या आयुष्यात, फिल्टरलेस. त्याच्यामुळे मी खूप वेळा ट्रबलमध्ये पण येते, पण मला आवडतं फिल्टरलेस राहायला. आणि टप्प्याटप्प्यावर बदल एवढेच घडलेत की थोडी पेशंट झाली आहे, थोडे पेशन्स वाढलेले आहेत. रिॲक्ट करण्याची पद्धत किंवा ह्याच्यात बदल झालेला आहे. म्हणजे आपल्याला रिॲक्ट करायची खूप घाई असते, ते थोडंसं कमी झालेलं आहे. आणि काय म्हणूया, मॅच्युरिटी ऑफकोर्स वयाबरोबर सगळ्यांचीच वाढते, मीही त्याला अपवाद नाही. आणि माझ्या प्रोफेशन्सचे जे लेयर्स आहेत ते मला खूप सुंदर प्रकारे कळू लागले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की जी मुलगी 17 वर्षापूर्वी मुंबईत आली होती तिच्यामध्ये फार बदल नाही आहेत. आय स्टील स्पेंड मनी इम्पल्सिव्हली. अजूनही मी खूप मोठे मोठे डिसिजन्स इम्पल्सिव्हली घेते, त्यामुळे फार बदल नाही झालेला आहे. प्रेक्षक हो एका सर्वसामान्य मुलीपासून स्टार अभिनेत्री बनण्यापर्यंतचा सई ताम्हणकरचा प्रवास मात्र इतका सोपा नव्हता. सांगलीत वाढलेली सई जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिची स्वप्न मोठी होती, पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तिला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. त्यामुळे सईला मुंबईने नेमकं काय शिकवलं, तिला दैनंदिन जीवनात कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्यांना ती सामोरी कशी जाते याबाबत स्वतः सई नेमकं काय म्हणाली पहा. सकाळी उठून मेकअपला बसणं, साईड बाय साईड ब्रेकफास्ट, साईड बाय साईड घरची कामं, साईड बाय, हे मला थोडंसं चॅलेंजिंग वाटतं. कारण मला एका वेळेला एक काम करायला खूप आवडतं. म्हणजे एका वेळेला एकच काम फुल कॉन्सन्ट्रेशनने करायला आवडतं. सो वेन देर इज नो हेल्प, मला हे खूप असं मी गोंधळते किंवा मला पटकन इरिटेट होते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी हे माझे डे टू डे चॅलेंजेस आहेत. अपार्ट फ्रॉम दिस, मला असं वाटतं की या प्रोफेशनने इतकं तयार केलं आहे मला की मला आता काय म्हणूया, चॅलेंजिंग खूप कमी गोष्टी वाटतात, पण ह्या छोट्या गोष्टी आहेत त्या मला जास्त चॅलेंजिंग वाटतात. मला हा वेग ह्या सिटीने दिला आहे, ह्या शहराने दिला आहे, आणि तो वेग मला भयंकर आवडतो. मला असं वाटतं चॅलेंजेस फ्युल मी, म्हणजे मला चॅलेंजेस आले समोर की मी अजून जास्त पेटून उठून काम करते. आणि तसाच अप्रोच माझ्या आयुष्याचा पण आहे. म्हणून असं वाटत असेल की पटापट, कारण मी एकदा ठरवली एखादी गोष्ट की मी ती पूर्ण झाल्याशिवाय नाही थांबत. हा माझा स्वभाव आहे आणि त्याला स्पीडची जोड आहे या शहरामुळे. सो माहित नाही, म्हणजे आय लाईक चॅलेंजेस. दरम्यान मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या दमदार अभिनय, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व आणि वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. या गोजीरवाण्या घरात, अनुबंध सारख्या मालिका असो किंवा सनई चौघडे, सुंबरान, झकास, नो एंट्री, पुढे धोका आहे, दुनियादारी, प्यारवाली लव्ह स्टोरी, टाइम प्लीज, क्लासमेट्स, वजनदार, धुरळा, पॉंडिचेरी, गुलकंद, तुंबाडची मंजुळा यांसारखे अनेक मराठी चित्रपट, तसेच हंटर, मिमी सारखे हिंदी चित्रपट, ते मटका किंग सारखी वेबसिरीज, सईने साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलंय. एकंदरीत अभिनयातील वैविध्य आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याच्या क्षमतेमुळे सई आज मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मानली जाते. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सई ताम्हणकर हिने साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.